नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामी चरणी प्रार्थना. तर आज आहे लक्ष्मीपूजन. तर लक्ष्मीपूजनची आम्ही सकाळपासून इतकी तयारी करत होतो. सगळ्यात पहिले मी अंगणामध्ये सडा मारून घेतला. सडा मारताना मी त्यामध्ये गोमित्र, हळद, गंगाजल, गुलाबजल आणि थोडं हिंग टाकला आणि सर्व पाणी एकत्र करून उंबरठा, ओटा आणि अंगणामध्ये दुकानापुढे सगळीकडे सडा मारून घेतला. आणि त्यानंतर मग मी लेपन केलं. लेपन करण्याच्या आधी पण दरवाजा स्वच्छ पुसून घेतला. स्वच्छ पुसून झाल्यानंतर मग लेपन केलं. कारण की लेपन जर आत्ता केलं तर आत्ता संध्याकाळपर्यंत मस्त असं वाळतं आणि सुकल्यानंतरच रांगोळी पण व्यवस्थित काढता येते. आणि संध्याकाळी सगळ्याच कामांची एकच धावपळ होते. मग आपल्याला ह्या बाकीच्या गोष्टी संध्याकाळच्या वेळेस जर करायला लागलं तर आपली पूजेला पण वेळ जातो. म्हणजे आपल्याला वाचन करायचं असतं, पूजा करायची असते, ती होत नाही. मग त्यामुळे मी हे जी काही कामे आहे ना ती सकाळीच करून घेतली. दरवाजाला तोरण अटकवले, घरामध्ये पण पाकळ्या टाकल्या आणि दरवाजात रांगोळी पण काढून घेतली. ही सर्व कामे बारीक बारीक आवरून घेतली. आवरल्यानंतर मग मी इकडे देवपूजा करायला सुरुवात केली. आणि सकाळीच मी सर्व देवांना उजळून घेतला. आणि आपले संध्याकाळच्या वेळेस परत दुपारून 2:30 वाजता सुरुवात केली होती पूजेला. 2:30 वाजता सुरुवात केल्यानंतर पहिले आपल्या बाप्पांचा अभिषेक केला. बाप्पांचा अभिषेक झाला. त्यानंतर बाळकृष्णांचा अभिषेक केला आणि त्यानंतर आपल्या लक्ष्मी देवीचा पण अभिषेक केला पंचामृताने. तर पंचामृताने अभिषेक झाल्यानंतर मस्त स्वच्छ कपड्याने पुसून घेतला आणि एका लाल कपड्यावर मस्त सगळ्या देवांना, मस्त नागिलीच्या पानावर सगळ्या देवांना ठेवलं. आणि माझ्याकडे जी महालक्ष्मीची पावलं होती ना ती पण काढली, त्यांची पण पूजा केली मी. ते पण ठेवले इथं आणि सगळ्या देवांना मस्त पंचोपचार पूजा करून घेतली. आणि पूजा करताना मस्त असं सगळं सामान एकत्र जवळ आणून ठेवलं होतं. कारण की कसं आपल्याला प्रत्येक काही गोष्टींचा विसर पडतो. मग नंतर असं होतं हे करायचं होतं, ते करायचं होतं. मग पूजा करण्याच्याच आधी ना मी सगळं इथं सामान जवळ घेऊन टाकलं. दीदी होतीच तसं हाताखाली. आणि मी सकाळीच आहे ना देवांना उजळून आणि धनलक्ष्मी कुंजांची सेवा पण करून घेतली. ती पूजा झाली. त्यानंतर कुंकुमार्चन केलं. कुंकुमार्चन आणि हे सगळं पूजा आधी करून घेतल्या. आणि मग महालक्ष्मीची पावलं ती ठेवली आहे इथं. आणि सगळ्यात पहिले पूजेला सुरुवात करण्याआधी घट मांडून घेतला. घट मांडल्यानंतर दिवे प्रज्वलित केले आणि मग पूजेला सुरुवात केली. आणि मस्त प्रसन्न वाटत होतं. घरामध्ये मस्त कापूरदानीमध्ये कापूर पण लावला होता. इतकं भारी आणि मन प्रसन्न वाटत होतं. आणि पूजा करताना कसं मग आपल्याला इकडे तिकडे बाहेरची सर्व कामं आवरून घेतली की मी घरातल्या कामांना एक चित्त लागतं आणि मनाला एकदम प्रसन्न वाटतं. आणि इथं ह्या पण बाजूला आहे ना मी मस्त चांदीची निरंजनी त्यामध्ये दिवा लावला. आणि महालक्ष्मी देवीची मूर्ती आहे, तिचा पण पंचामृताने अभिषेक करून घेतला. इकडे ही बाकीची पण सजावट राहिली होती ती पण करून घेतली. आणि फुलांशिवाय तर आपली पूजा एकदम भारी दिसते. फुलं वगैरे सर्व पूजेला असली की मस्त वाटत होतं. आणि सर्व पूजा झाल्यानंतर आहे ना बघ मी महालक्ष्मी आईची, स्वामींची माळ जप केली. आणि त्यानंतर 16 वेळेस श्री सुक्त वाचलं, 16 वेळेस श्री महालक्ष्मी अष्टकम वाचलं, व्यंकटेश स्तोत्र वाचलं. ही सर्व पूजा वाचून झाल्यानंतर इतकं भारी मनाला प्रसन्न वाटलं होतं. आणि घरातली पूजा झाल्यानंतर मग मी दुकानात आली. खरंच दुकानामध्ये पूजा करायला म्हणजे खूप भरपूर वेळ झाला होता. मी जवळजवळ 2:30 वाजेची पूजेला बसलेली होते. 6 म्हणजे पूजेच्या तयारीला बसलेले. 6:15ला माझी सर्व पूजा झाली आहे. आणि मग त्यानंतर मी घरातील पूजा झाल्यानंतर मग दुकानात आली पूजा करण्यासाठी. तर खरंच माझे ह्या लक्ष्मीमुळेच माझे आज काहीतरी माझे म्हणजे या लक्ष्मीनेच माझं आज घर चालतंय. आणि हिच्यावर खूप मी माझी आभारी. मी आज जवळजवळ माझ्या ह्या मशीनला 5 वर्ष झाले पण कुठलाही काही खूप साथ दिली मला हिने. आणि हिच्यामुळेच माझं अस्तित्व आहे हिच्यामुळे. आणि त्यानंतर पूजा वगैरे करून घेतली सगळ्या मशीनची. इथं आपल्या स्वामींची पण फ्रेम आहे, स्वामींची फ्रेमची पण पूजा केली मस्त. आणि त्यांना पण हळदीचा तिलक लावला स्वामींना. दुकानामध्ये ना मी दुपारीच पुसून घेतलं होतं. म्हणजे आधी 8 दिवसापूर्वी दुकान पण आवरलं होतं. आणि आज दुपारी परत गोमित्र, हळद, गंगाजल टाकून दुकानात पण पुसून झालं. आणि काउंटरवर आहे ना मी दर गुरुवार, शुक्रवार असं इतर वेळेस रोज आपले जे काही आपले का सण असतात, देवीचे वार असतात
त्या दिवशी कुंकवाने स्वस्तिक काढते आणि ओम हळदीने काढते। हे आज लक्ष्मीपूजने म्हणून नाही तर असं आपण दर गुरुवार शुक्रवार असं केलं पाहिजे। माझं तर नेहमीच असतं, एक पण गुरुवार शुक्रवार असं खाडा जात नाही का मी काउंटरची पूजा केली नाही आणि दुकानात पूजा केली नाही। आणि सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर माझे सगळे नवरीचे ब्लाऊज झालेले होते। त्यानंतर मी दुकानात आली, जवळजवळ मला 10:30 वाजले होते। म्हटलं चला आज नवरीचं पण ब्लाऊज कंप्लीट करायचं होतं। मग आरी वर्क करायला घेतलंय नवरीचं ब्लाऊज। आरी वर्क करायला पण भरपूर वेळ लागतो, सर्व मणी वगैरे चिटकवायचे होते, जास्त नाही केले कारण तिला जास्त नव्हतं पाहिजे आरी वर्क। आणि आरी वर्क करताना आहे ना पूर्ण असं गमने लावून आणि मग मणी अटॅच केले, त्याला चिटकवले, पण हा गम पण असं व्यवस्थित नव्हता, मणी व्यवस्थित चिटकत नव्हते। खूप वेळ जातो ना ह्या कामांसाठी, भरपूर वेळ जातो। मी पूर्ण ब्लाऊज तयार झालं की मी तुम्हाला सगळं दाखवते मी परत कसं बनवलंय मी ब्लाऊज। आणि एक एक ब्लाऊज जवळजवळ मला भरपूर वेळ लागत होता, एक एक मणी चिटकवणं, स्टोन काढणं, तिथं व्यवस्थित खाली वर करून लावणं, असं तिरपतारप झालं की परत पट्टीने सरळ करायचं होतं। तर सगळे नवरीचे ब्लाऊज आदल्या दिवशी मी जवळजवळ लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशी 2 वाजेपर्यंत जवळजवळ 13-14 ब्लाऊज शिवले होते। तुम्हाला व्हिडिओत तरी 12-13 ब्लाऊज दाखवले असेल। त्यानंतर मी परत 2 ब्लाऊज शिवले कारण मला माहिती होतं दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपले ब्लाऊज शिवून नाही होत आणि मग ही पूजा करता करता बाकी कामं करता करता वेळ निघून जातो। मग त्यामुळे मग मी त्या दिवशीच नवरीचे ब्लाऊज कंप्लीट केले आणि फक्त एकच हे आरी वर्कचं ब्लाऊज राहिलेलं होतं। म्हटलं हे पण आत्ता लक्ष्मीपूजनच्याच दिवशी मग संध्याकाळी आपल्याला कसं संध्याकाळी पण मला थोडी पूजा होती 11:30 ते 12:30च्या दरम्यान। मग म्हटलं तोपर्यंत बसायचं, तर मग दुकानात आली, मग जेवढं होईल तेवढं म्हटलं आरी वर्क करून घेऊ। आणि हे कसं असतं नवरीचे ब्लाऊज घ्यायला येणार होते ना, मग सगळं तयार राहिलं की मग आपली वेळेवर धावपळ नाही होत आणि हे ब्लाऊजला ना वेळच लागतो। हे आता मणी वगैरे चिटकवून झाले की रात्रभर सुकू द्यायचं ते आणि मग मी नंतर फिटिंग करेल। मी सगळंच पूर्ण ब्लाऊज तयार झाला की मग मी तुम्हाला दाखवेल मी ते ब्लाऊज कसं बनवलंय मी ते। 9 वारीवरचं सप्तपदीचं ब्लाऊज हे तिचं आणि तिला ब्लाऊज खूप सुंदर बसले, इतके मस्त बसले प्रिन्स कटचे आणि तब्येत पण जास्त होती ना तिची, असं वाटायचं की कसे बसता काय बसता, पण एकदम भारी बसले, तिला खूप आवडले आपले ब्लाऊज। हे बघा आता असं बनवलंय मी ते। आता तरी अजून म्हणजे थोडे माझ्याकडे मनी स्टोन वगैरे कमी होते ना, तर मग मी ते थोडे थोडे लावले म्हणजे दोन्ही पण बाहीला सारखं येईल असं। मग म्हटलं एक एक लाईन अजून करायची होती उभी लाईन, पण मग दोन्ही ब्लाऊजचं बाहीचं कंप्लीट करून झालं की मग त्यानंतर मग मी अंदाज बघून आणि मग अजून एक उभी जी लाईन आहे ना ती वाढवणार आहे आणि पूर्ण ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते। हे बघा हे आणि हे कसं राहतं गमणी ना लगेच कपड्याने पुसायचं असतं कारण की ना ते असं कपड्याला चिटकतं आणि मग ते व्हाईट व्हाईट दिसतं। लगेचची लगेच पुसत चाललं की मग डाग वगैरे काहीच दिसत नाही आणि कळत पण नाही असं चिटकवलेलं आहे की काय आहे। आणि हे चिटकवून झाल्यानंतर मी परत पूर्ण हाताने पण शिवलंय, हाताने पण शिवलं, हात शिलाई सारखं शिवून घ्यायचं म्हणजे अजून पॅक होतं ते। तर दुसरी पण बाही झाली आहे आता करून। हे पाठीचा भाग बनवलाय हा, साईडने त्याला लेस टाकली आहे आणि पाठीचा भाग आधी बनवून ठेवला होता तो बाजूला ठेवला। हे काही मी पूर्ण जे पॅच आहे ना ते हाताने लावलेले, हाताने शिवले आणि काही गमनी चिटकवले। हे बघा खूप सुंदर दिसत होतं ते, असं प्रत्यक्षात ज्यावेळेस असं समोर पाहिलं की खूप छान दिसत होतं। आणि सकाळीच बघितलं ना तर स्टोन पण पूर्ण पॅक झालेले होते, चिटकलेले होते, कुठे डाग पण दिसत नव्हता आणि काहीच नाही, एकदम मस्त भारी वाटत होतं। चला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।